नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये सोनं केवळ गुंतवणुकीपुरतंच मर्यादित राहत नाही, तर परंपरा आणि कौटुंबिक वारशाशी देखील ते जोडलं गेलंय. बदलत्या काळासोबत राहण्यासाठी बहुतेक भारतीय आपल्या दागिन्यांचं डिझाईन बदलण्यासाठी जुने दागिने बदलून घेतात. गेल्या वर्षभरामध्ये लाखांवरती उसळी घेतलेल्या सोन्याची खरेदी आता सर्वसामान्यांना परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे घरातील जुने दागिने बदलून नवीन घेण्याचा ट्रेंड वाढत चाललाय. तुम्ही जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने घेतले असतील तर त्याच्याशी संबंधित इन्कम टॅक्सचे नियम देखील समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सराफ व्यावसायिक आकर्षक एक्सचेंजवरती बायबॅक ऑफर देऊन लोकांना आकर्षित करतात खरे, तसंच जुनं सोनं बदलून नवीन दागिने घेतले तर त्यावर कुठलाही कर लागणार नाही असं सर्वसामान्यांचं म्हणणं असतं. परंतु इथेच सर्वात मोठा गैरसमज येतो. जुन्या दागिन्यांची अदलाबदल केल्यास काही वेळा भांडवली नफा कर लागू होऊ शकतो. म्हणजेच तुम्ही फक्त डिझाईन बदललं असलं तरी तुम्हाला कर भरावा लागू शकतो. आणि म्हणूनच आता लोकांना जुने दागिने बदलण्यापूर्वी आयकराचे काही नियम समजून घ्यायला हवेत, नाहीतर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. तर आता पहा, जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन डिझाईनचे दागिने घेणं तसं करमुक्त आहे असं लोकांना वाटतं, कारण त्या बदल्यात रोख रक्कम मिळत नाही. मात्र आयकर नियमांनुसार केवळ विक्रीच नव्हे तर आदला बदली देखील हस्तांतरणीय मानली जात नाही. अशा प्रकरणांमध्ये भांडवली नफा कर हा आकारला जाऊ शकतो. आता साध्या भाषेत उदाहरण देऊन सांगायचं झालं तर एखाद्यानं अनेक वर्षांपूर्वी कमी किमतीत सोनं खरेदी केलं आणि आज त्याची किंमत लक्षणीयरित्या वाढली असेल तर जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने घेतल्यास वाढलेल्या मूल्यांवरती कर हा आकारला जातो. म्हणजेच पैशांची देवाणघेवाण झालेली नसली तरी आयकर विभागाला या मालमत्तेचं हस्तांतरण ते मानू शकतात. इतकंच नव्हे तर जुने आणि वारसा हक्कानं तुम्हाला दागिने मिळाले असतील तर समस्या आणखीन वाढू शकते. आपल्याकडे अनेकदा पिढ्यानपिढ्या दागिने हस्तांतरित केले जातात, परंतु त्यांच्या खरेदीची पावती किंवा मूळ किमतीची कुठलीही नोंद नसते. त्यामुळे टॅक्सचं कॅल्क्युलेशन करणं अवघड होऊ शकतं आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये वारसा हक्कानं किंवा गिफ्ट म्हणून मिळालेले असतील तर त्यावर टॅक्स आकारला जाऊ शकतो. करतज्ञांच्या अशा प्रकरणांमध्ये पहिली खरेदी आणि त्यावेळचं मूल्य हे विचारात घेतलं जातं. जुन्या सोन्याबाबत 1 एप्रिल 2001 रोजी मूल्य देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. भांडवली नफ्याची गणना अनेक वेळा त्याच्या किमतीच्या आधारावर केली जाते. त्यामुळे लोक अनेकदा दागिन्यांची अदलाबदल करणं एक सोपी बाब मानतात, परंतु आयकर विभाग याला मालमत्तेचं हस्तांतरण मानतो आणि बदल्यात रोख रक्कम मिळाली नाही तरी ती करपात्र ठरू शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये दागिने बदलून घेत असाल तर मग मात्र थोडीशी काळजी ही घ्यायला हवी. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.